गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असेच राहा. माझे नाव प्रियंका गणेश थोरात आणि मी आज तुमची मराठीची तासिका घेणार आहे. तर मराठीच्या तासिकेमध्ये आपला घटक आहे पाठ. आपल्याला बघायचा आहे पाठ आणि उपघटक आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. हा पाठ आपल्याला बघायचा आहे. सगळ्यांनी मराठीची पुस्तके काढा आणि पेज नंबर 8 काढा. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. बघा, हा पाठ आपण बघितलेला आहे आधी, तरी आपण एकदा वाचून घेऊया आणि यावरील व्याकरण पाहूया. बघा, मी वाचते, लक्ष द्या सर्वांनी. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचा दिवस असा. प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यत. अशा खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असणे पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगरदऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनिमैल भटकंती करावी लागे. त्यात आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी, तिने राष्ट्रकुल आणि आशिया क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. बालपण व निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधन बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशिया क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चीनमधील गुआंगझू येथे झालेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपद अवघ्या सेकंदाने हुकले. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक ठिकाणी प्रसंगी आधार दिला आहे. कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय कणखर बनले. नाशिक जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारसे तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. कविताच्या पायामधील चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. त्यांनी कविताच्या आईवडिलांची मानसिकता तयार केली आणि तिच्या नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याची तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते, तसे तिच्या बाबतीत झाले. गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सूल, लक्ष आहे ना सर्वांचं? सराव आणि हर्सूल येथे शिक्षक अशी कसरत कविता करत होती. कविताची ही ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांना पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्षे ती त्यांच्याच घरी राहिली. स्वतःचा एक मुलगा आणि एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपली दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. कविताच्या यशामुळे हर्सूल सावरपाडा या भागास नवीन ओळख मिळाली. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. बघा, आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असे नाही, तर संपूर्ण हर्सूल परिसराची
हीच भावना आहे. नवीन दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल सावरपाडा येथे जणू काही दिवाळी साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकीभोवती निर्माण झालेला वलय तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा यामुळे आपली लेक लय मोठी झाली याचे समाधान तिच्या आईच्या डोळ्यामध्ये सहजच वाचता येत होते. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोन बोले. यावरून त्या मायलेकीचे गहिरे नाते दिसून येते. कविता सांगते, आईशी बोलल्यावर मनाला वेगळं समाधान वाटते. दिवसभरात जे काही झाले ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटते ना, म्हणजे वाटत राहते. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाचे तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील विनय तितकेच गहरी. तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्याची विनय तितकीच गहरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधीच वाटले नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यास विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळुरूच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजूनही एका गोष्टीपासून दूर राहावे लागते, ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुला मुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कडाक्षाने पालन करते. कवितांचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. हा मार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूंसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसरत करत नाही. कविताचे इतर झगमगाटीकडे गोष्टीकडे लक्ष नसते. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. बघा, शब्दार्थ बघूया आपण. दुर्गम म्हणजे काय होते? जाण्यास कठीण. दुर्गम म्हणजे जाण्यास कठीण. प्रतिकूल म्हणजे कठीण. पाडा आदिवासी वस्ती. पाडा म्हणजे आदिवासी वस्ती. अनवाणी म्हणजे पायात चपला वाहन नसलेला. दबदबा म्हणजे दरारा. भितो ना आपण आईला, आपल्या दबदबा असते ना आपल्या बाबाचा, तसा दबदबा म्हणजे दरारा. दिलासा म्हणजे धीर. कणखर म्हणजे काटक. मजबूत म्हणजे कणखर म्हणजे काटक मजबूत. दौड म्हणजे पळण्याचे कसब. फैलवाने म्हणजे पसरणे. दाम्पत्य म्हणजे पती पत्नी. प्रचिती म्हणजे अनुभव, गहिरे नाते, दृढ घट्ट नाते. नागली म्हणजे नाचणी, एका प्रकारचे धान्य ते. कसूर म्हणजे चूक. आता आपल्याला स्वाध्याय बघायचा आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, सर्वांनी नोट करा आणि लक्ष द्या. बघा, कविताचे कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला?
कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. पुढे बघा, कविताला कशामुळे दिलासा मिळाला? बघा, चीन मधील गुआंझोऊ येथे आशिया क्रीडा स्पर्धा झाली. त्यावेळी 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कविताचे सुवर्ण पदक एका सेकंदाने हुकले होते. त्यामुळे निराश झालेल्या कविताची आईने समजूत काढली. त्यामुळे कविताला दिलासा मिळाला. पुढे बघा, कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? कष्टप्रद अनुभवामुळे कविताचे पाय हे कणखर बनले. पुढे बघा, कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले? जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला, तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना कविताचा वेगळेपणा दिसला. पुढे बघा, कविता आपल्या त्रासाबद्दल का सांगत नव्हती आईला? आई उगीच वाईट वाटून घेते किंवा वाटत राहते आईला त्रास होते, म्हणून कविताने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल आईला सांगितले नाही. पुढे बघा, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता पीटी उषा या धावपटूला आपला आदर्श मानते. पुढे बघा, कोणत्याही खेळाडूंसाठी कोणती गोष्ट महत्वाची असते? कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते. बघा, प्रश्न क्रमांक 2 आलं लक्षात? इथपर्यंत एका वाक्यात उत्तरे लिहा. आलं लक्षात? आता बघा, प्रश्न क्रमांक 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. आधीच एका वाक्यात, हे 2-3 वाक्यात. बघा, पहिला प्रश्न, कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कविता राष्ट्रकुल आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयास आली. सावरपाडा सारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपाला आली. त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असं म्हणतात. पुढे बघा, कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली? तर बघा, आपल्याला पुस्तकामध्येच दिलेला आहे. पेज नंबर 9 बघा, पेज नंबर 9 बघा. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव, हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताळीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसले मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणे ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला आणि धावण्याचा सराव यांच्यासाठी कविता प्रशिक्षण विजेंद्र सिंग यांच्या घरीच घेऊ लागली किंवा तिथेच राहू लागली. पुढला प्रश्न बघा, पुढील प्रश्न बघा, हर्सुल सावरपाडा परिसरातील कविताचा अभिमान का वाटतो? हर्सुल सावरपाडा परिसरातील लोकांना कविताचा अभिमान का वाटतो? तर कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झालेली आहे. तिच्या यशामुळे हर्सुल परिसराचे नाव सर्वत्र झाले आहे. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली आहे, म्हणून परिसरातील लोकांना कविताचा अभिमान वाटतो. पुढचा प्रश्न, आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कवितांना जिंकली. विजयी झाल्याची कविता आपल्या गावी येणार होती. हजारोच्या संख्येने तिचे कौतुक करण्यासाठी तिथे लोक उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकाराचा गराडा हे सारे पाहून
कविताच्या आईला वाटलं आपली लेख खूपच मोठी झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात? बघा, नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्याचा प्रथम क्रमांक मिळाला. तिच्या पायामधील दौड प्रशिक्षण विजेंद्र सिंग यांनी ओळखले. जबाबदारी विजेंद्र सिंग म्हणजे बघा ओळखले. तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्याचे विजेंद्र सिंग यांचे खूप प्रयत्न केला. विजेंद्र सिंग यांनी तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यासाठी खूप प्रयत्न केला. कविताच्या यशाचे श्रेय कविताचे आई वडील विजेंद्र सिंग यांना देतात, म्हणजे त्यांनी खूप मेहनत घेतली ना म्हणून. बघा पुढील प्रश्न. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल तुम्ही कविताकडून? तर बघा, आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी, प्रेरणा असावी अशी, म्हणजे आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कमालीची जिद्द आपल्यात असावी अशी प्रेरणा आपण कविता राऊत यांच्याकडून घेणार आहोत, म्हणजे घेऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. खालील प्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. म्हणजे बघा, प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाच्या पुढे जे शब्द जोडून येतात. प्रत्यय लावायचा आपल्याला. मूळ शब्दाच्या पुढे जे शब्द जोडून येतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ मोठेपणा, हे आला ना जोडून, पण मोठेपणा असं. बघा, मोठेपणा. पण लावून आला. आता पण, वेगळेपण, लहानपण, दार, चमकदार, बहारदार, पण, कमीपण, शहाणपण, पणी, लहानपणी, जागेपणी, प्रत्यय झाला. इक, आर्थिक म्हणतो ना आपण, व्यावहारिक, अखंडित, सदोदित असं म्हणतो ना, तसा प्रत्यय. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करायचा आहे आपल्याला. वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला आहे दिलासा मिळणे. दिलासा मिळणे म्हणजे बघा, खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते, पण गावकऱ्यांना मदत केली म्हणून त्याला दिलासा मिळाला. पुढे बघा, गराडा पडणे. त्याचा वाक्यात उपयोग करायचा. पुढारी गावात येताच त्याच्या भोवती गराडा पडला, जमाव झाला. गराडा पडणे म्हणजे जमाव होणे. कणखर बनणे म्हणजे बघा, रोज व्यायाम केल्यामुळे राजूचे शरीर कणखर बनले. पुढे बघा, ओढाताण होणे. शेतातले काम, शाळा यामध्ये रवीची खूप ओढाताण होते. तिसरं बघा, बघा, नात्यातील वीण गहिरी असणे. सोनल आणि मीना यांच्या मैत्रीच्या नात्यातील वीण गहिरी आहे. खूप विश्वास असणे, दृढ विश्वास असणे. नात्यातील धागा हा पक्का असणे, घट्ट असणे, नाते घट्ट असणे. वनवन सहन करणे. सुधीरला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वनवन सहन करावी लागली. लिहून घ्या तुम्ही. आता बघा प्रश्न क्रमांक 5. समानार्थी शब्द बघायचे आहेत आपल्याला. जसं माय, आई, अर्थ समान आहे ना. माय, लेक, मुलगी, बळ, शक्ती, गहिरे, खोल, क्रीडा, खेळ, वडील, बाबा असे समानार्थी शब्द बघायचे. पुढे बघा, तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो? बघा, उंच उडी हा खेळ आव्हानात्मक असल्याने मला तो आवडतो. प्रश्न क्रमांक 7 बघा, तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठी खेळ आवडतात? दोन्ही ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा. बघा, मला खो खो खेळ आवडतो. मैदानी खेळ आवडतो. मैदानी खेळामुळे शरीराचा विकास होतो, वाढ होण्यास मदत होते व शारीरिक कार्यक्षमता ही वाढीस लागते. बघा प्रश्न क्रमांक 8. खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहाचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात लिहा. तुमची गल्ली, गाव कशाने वेढलेले आहे? गावाच्या भोवती काय आहे? असे प्रश्न. आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत. शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे.
अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहे, सिमेंटच्या इमारतींनी वेढलेली आहेत असे म्हण. कार्यालयात अनिता मॅडम नेहमी फायलिंनी वेढलेल्या असतात. अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात असं. प्रश्न क्रमांक 9. शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे. खालील शब्द वाचावा, समजून घ्या बघा. उद्योग, औद्योगिक, शिक्षण, शैक्षणिक, बुद्धी, बौद्धिक, नीती, नैतिक, संस्कृती, सांस्कृतिक, भूगोल, भौगोलिक, इतिहास, ऐतिहासिक, विज्ञान आणि वैज्ञानिक. आलं लक्षात? म्हणजे शरीर आणि शारीरिक तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ते. प्रश्न क्रमांक 10 बघा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर 8 ते 10 वाक्य लिहा. बघा, महोत्सवाचा दिवस, महिना, काळ, स्थळ, तालुका, जिल्हा, राज्य, पातळी, खेळाचे प्रकार, सर्वात जास्त आवडलेला खेळ, आवडण्याची कारणे, स्पर्धा पार पडल्या, बक्षीस वितरण, समारंभ पाहताना मनात आलेले विचार, हे सगळं तुम्हाला लिहून आणायचं आहे. मी उदाहरण म्हणून तुम्हाला एक देते आणि त्या प्रकारे तुम्हाला घरून लिहून आणायचं आहे. क्रीडा महोत्सव बघा, 5 डिसेंबर 2018 रोजी मी जिल्हा पातळीवरील क्रीडा महोत्सवाचा आनंद लुटला आहे. हा महोत्सव नाशिक येथे पार पडला आहे. यात धावणे, खो खो, कबड्डी, कुस्ती, उंची उडी, लांब उडी इत्यादी विविध स्पर्धा पार पडल्या. सर्व स्पर्धांमध्ये छोट्या गट, मोठा गट असे विभाजन केले होते. स्पर्धा अतिशय सुंदर रीतीने व नियमित पार पडली. मला सर्वात जास्त खो खो स्पर्धा आवडली, कारण मी देखील लहान गटाच्या संघात भाग घेतला होता. आमचे प्रतिस्पर्धी सुद्धा खेळात खूप पारंगत होते. अगदी अटीतटीचा सामना होऊन आमचा गट विजयी ठरला. बक्षीस घ्यायला जाताना आमची व आमच्या शिक्षकांचा अभिमान म्हणजे आमच्या शिक्षकांची छाती अभिमानाने फुगली. या क्रीडा महोत्सवातून आम्ही शिकलो की स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भविष्यात खूप सरावाची गरज आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा क्रीडा महोत्सवाबद्दल 10 ओळी लिहून आणायच्या आहेत आणि एकदा हा पाठ वाचून घ्यायचा, पूर्ण स्वाध्याय लिहून आणायचा आहे. ठीक आहे.